आई आज आपण काय बनवतोय? आज आपण शुक्रवार आहे बाळा. आज आपण चिकनचा रस्सा बनवतोय. मी साहित्य सांगते या. हा. हे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले. हम्म. आता आपण त्याला मॅरिनेट करून ठेवू. हम्म. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आलं लसूणची पेस्ट टाकायची. हम्म. हळू हळू. नंतर आपण हळद टाकू. हम्म. 1 चमचा मीठ टाकायचं. हे पुदिना आणि कोथिंबीर आहे, बारीक हम्म. चिरून घेतली, हम्म. ती पण टाकायची. हम्म. नंतर टमाटर टाकायचं. ठीक आहे, मग ह्याला मिक्स करून घ्यायचं का? हा, ह्याला मिक्स करून घ्यायचं छान. हम्म. 10-15 मिनिटं मुरत ठेवायचं. हम्म. टाइम नसल तर तुम्ही लगेच शिजायला टाकलं तरी चालेल, काय हरकत नाहीये. वेळ असेल तर मुरत ठेवा. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे आपण आळणी पाण्यासाठी करतो ना, जे हो आपण चिकन पहिले शिजवतो. हो, हे आपण आळणी पाण्यासाठी करतो. त्यासाठी मॅरिनेट करून ठेवायचं. छान असं मिक्स करायचं. मी दाखव. हम्म. ठीक आहे. आता याला आपण 15 मिनिटं ठेवून देऊ. हम्म. नंतर मग पुढची शिजायला तयारी. पुढची तयारी. ठीक आहे. आई आता आपण काय करतोय? आता आपण चिकन फोडणीला टाकू. हम्म. त्याच्यामध्ये तेल टाकू. हम्म. मग काय करायचं? तेल तापलं की कांदा टाकायचा. ठीक आहे. हा किती कांदा घेतलाय तू? 1.5 कांदा घेतलाय बारीक चिरून. बारीकच चिरायचा असतो का? हो, बारीक चिरायचा असतो. मग आता कांद्याला किती वेळ भाजायचं? 5 मिनिटं जवळ होईपर्यंत. ठीक आहे. थोडंसं तांबूस रंगावर घ्यायचं करून. हम्म. छान चव येते चिकनला. ठीक आहे. हम्म. कांदा लाल होत आलाय. हम्म. आता आपण त्यात चिकन टाकू. हम्म. हळवा भाजून. नाही, चिकन चांगलं परतूस तर, कलर बदलूस तर चिकन परतून घ्यायचं छान. अच्छा. हलवायचं चांगलं. असं एन्जॉय करून घ्यायचं सगळं. थांब थांब, तू पहिले हलवून घे मग बोलते, आवाज येत नाही मग चांगला. ठीक. मग आता ह्याला कलर येईपर्यंत, सॉरी, कलर बदलेपर्यंत परतायचं ना? हो, कलर बदलेपर्यंत परतायचं. 5-10 मिनिटं, 10 मिनिटं परतायचं. त्याच्यावरती झाकण ठेवायचं. थोडी वाफ येऊन द्यायची आणि मग त्यात गरम पाणी ओतायचं. ठीक आहे. हे बघ, असं छान परतून घ्यायचं. आता अजून किती वेळ परतायचं ह्याला? झालं 2 मिनिटं. त्यात मग गरम पाणी ओतायचं आपण. हे इकडे गरम करायला ठेवलंय ते? हो, गरम करायला ठेवले ते पाणी ओतायचं. ओततेस का मग आता पाणी? हो, ओतते. थांब मी मागे सरू का? हो, सरक मागं. गरम आहे बाळा पाणी. टाक टाक, तुझ्या हिशोबाने टाक, कॅमेरासाठी नको थांबू. भाजेल. पाणी टाकल्यानंतर परत चांगलं हलवून घ्यायचं. मग आता ह्याला शिट्ट्या द्यायच्या ना? हा, शिट्ट्या द्यायच्या. किती शिट्ट्या द्यायच्या? 2 शिट्ट्या द्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये चिकन चांगलं शिजतं. आणि गरम पाणी टाकलं ना त्यात, मग आपला गॅस पण वाया जात नाही. गरम पाण्यामुळे चिकन लवकर शिजतं आणि चव पण येते भाजीला. ठीक आहे. मग आता ह्याला 2 शिट्ट्या द्यायच्या, हो, बरोबर? 2 शिट्ट्या द्यायच्या. आता झाकण लावून ठेवून द्यायचं. ठीक आहे, चालेल. तू शिट्ट्या झाल्या की मग मला बोलाव. हो. आई आता आपण काय करतोय? आता आपण वाटण्याची तयारी करू. थोडं तेल टाकू.
कांदा भाजून घेऊ. हा आमचा कांदा खोबरं भाजायचाच पॅन आहे बरं का. आम्ही ह्याच्यातच कांदा खोबरं भाजतो. तर लोकांचे कमेंट्स येतील की असा का पॅन वापरताय, तसं का वापरताय. तर तसं काय नाहीये. आम्ही हा फक्त पॅन भाजण्यासाठीच ठेवलेला आहे. स्पेशली आईने ठेवलाय हा. हा किती कांदा आहे? 1.5 कांदा. 1.5 कांदा का? हा. म्हणजे अर्धा किलो चिकनला 1.5 कांदा फोडणीला, 1.5 कांदा वाटणाला, बरोबर? हो बरोबर. आता कांदा भाजून घ्यायचा ना? कांदा भाजून घ्यायचा छान लाल होईपर्यंत. त्याच्यानंतर मग लसूण आलं टाकायचं का त्याच्यामध्ये? हो टाकायचं त्याच्यामध्ये. कांदा मऊ होत आले आता. आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकू. लसूण 1.5 कुडी घेतलाय. थोडं आलंय ते टाकू आणि भाजू ह्याच्यात. म्हणजे कांद्यासोबतच आलं लसूण भाजायचं का? हो कांद्यासोबतच आलं लसूण भाजायचं म्हणजे छान चव येते त्याला भाजीला. मग आता कांदा किती वेळ भाजायचा? लाल होईपर्यंत. थोडा मऊ पडलाय पण लाल व्हायला पाहिजे ना. लाल झाले की छान चव येते भाजीला. ठीक आहे. म्हणजे आपण आता सुरुवातीला पहिले इथे आळणी पाणी शिजायला लावलं कुकरला. हो. आणि आळणी पाणी शिजेपर्यंत इथे आपण आता वाटण काढतोय. वाटून भाजून घेतो आपण. वाटणाची तयारी करतोय. असं छान भाजायचं. ठीक आहे. चव येते भाजीला. मग आता हे भाजून झालं की मग खोबरं टाकायचं ना? हो याच्यात खोबरं टाकायचं. भाजत आलं की कांदा आलं लसूण भाजत आलं ना की त्यात खोबरं टाकायचं. ते पण छान भाजून घ्यायचं. ठीक आहे. झालं काही? हो झालं. आता कांदा लसूण आलं भाजत आलंय. आता आपण त्याच्यात खोबरं टाकू. खोबरं पण चांगलं लाल भाजून घेऊ. मग आता ह्या खोबऱ्याला पण एकत्र भाजायचं ना? हो खोबरं पण एकत्र भाजायचं. आणि याला वेगवेगळं पण भाजू शकतो ना आपण? हा वेगवेगळं पण भाजू शकतो. पण एकत्र भाजलं की मग छान चव लागते आणि गॅस वाया जात नाही आपला. आईचं लयच लक्ष असतं बरं का गॅसकडे. कुठल्या गोष्टीमध्ये गॅस नाही वाया गेला पाहिजे. गॅसची बचत करायला पाहिजे ना बा. आपल्यालाच उपयोगी पडतो ना. ठीक आहे. भाजून झालं की मला सांग. हो सांगते. झालं काही? हो झालं. आता हे आपण लाल झाले. गॅस बंद करू. हे गार करायला ठेवू. आणि नंतर मग मिक्सर मध्ये वाटण काढू. त्याच्यामध्ये टोमॅटो कोथिंबीर पण टाकायची? हो टाकायची. टोमॅटो कोथिंबीर. कुकरचा गॅस बंद करू? 2 शिट्ट्या झाल्या. हो कर. मग आता ह्याला गार करायला ठेवायचं आहे ना पहिले? गार करायला ठेवायचं. ठीक आहे. आता आपण काय करतोय? आता आपण वाटण काढून घेऊ. त्यात आपण कांदा खोबरं लसूण आलं भाजून घेतलं होतं ना ते मिक्सरच्या भांड्यात टाकू. गार झालं ना त्याला? हो गार झालंय सगळं. एक टमाटा घेतलाय. थोडी कोथिंबीर घेतली. ती पण त्या भांड्यात टाकायची. ठीक आहे. आणि मग आता ह्याला वाटायचं ना? हा आता ह्याला बारीक वाटून घ्यायचं मिक्सरवरती झाकण लावून. ठीक आहे. वाट. हे बघ वाटण छान बारीक वाटण झाले. चिकन पण छान शिजले. आता काय करायचं आपण? आता मसाला परतायचा आणि आळणी पाणी त्यात टाकायचं. ठीक आहे. आता आपण पातेलं तापले. तेल टाकू. आणि मग मसाला परतायचा. थोडं तापून द्यायचं ना तेल? हा तेल तापून द्यायचं नाही तर मग कच्चा तेलाचा वास लागतो भाजीला. त्यासाठी तेल तापून द्यायचं नंतर मसाला टाकायचा. ठीक आहे. हा तेल तापले चांगलं. आता आपण मसाला टाकू. हळू टाका माझ्या अंगावर उडेल. हो हळू टाक. मसाला चांगला परतून घ्यायचा. कलर बदलेपर्यंत चांगला परतून घ्यायचा मसाला. झालं आई? हो झालं. मसाला परतत आहे. आता आपण मसाले टाकू. अद्रक मसाला टाकायचे का? हो. काय काय मसाले टाकते? घरी केलेला मसाला 3 चमचे.
काळा मसाला ना घरचा? हो, घरचा काळा मसाला. छान झाला आपला मसाला. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, थोडी मिरी पावडर, पाव चमचा. पांढरी मिरी पावडर आहे ना? पांढरी मिरी पावडर आहे ती थोडी टाकायची आणि मीठ पण थोडं टाकायचं आणि हळद थोडी टाकायची, कारण आपण चिकन शिजताना हळद टाकली होती ना, मग थोडी टाकायची, नाही तर मग भाजी कडू होती. आणि आता हे छान मसाला परतून घ्यायचा. ठीक आहे. आता आपण चिकन मसाला टाकू. एक पुडी टाकायची. अर्धा किलो चिकनला ना? हा, अर्धा किलो चिकन. त्याने पण भाजीला चव येते छान. आम्ही हा लकीचा चिकन मसाला वापरतोय. तुम्ही म्हणजे एव्हरेस्टचा, सुवर्णाचा, म्हणजे जो तुमच्याकडे अवेलेबल चिकन मसाला असेल ना तो तुम्ही टाकू शकता. म्हणजे आता सुरुवातीपासून आपण काय केलं, पहिले आणि पाणी शिजवून घेतलं, हो त्याच्यानंतर वाटण काढलं, हो आणि आता आपण वाटण परतलं, हो आणि मग त्या वाटणामध्ये आपले मसाले टाकले. बरोबर? बरोबर. आता काय करायचं? आता चिकन शिजवलेलं टाकायचं त्यात. हे परतून झालं की ना? हो, परतून झालं. मसाला परतून झाला छान. आता त्याच्यामध्ये आपण शिजवलेलं चिकन आहे ना ते टाकू. आम्ही थोडंसं रस्सा टाईप बनवतोय. जर का तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही थोडंसं रस्साची क्वांटिटी तुमच्या अकॉर्डिंगली कमी जास्त करू शकता. म्हणजे हेच रेसिपी वापरून तुम्ही सुकं चिकन पण बनवू शकता, मसाल्याचं पण बनवू शकता, आणि तुम्ही हे पण करू शकता, म्हणजे रस्स्याचं पण. आता 1 ग्लास पाणी टाकलं नाही? हो, एक ग्लास पाणी टाकलं. आता आपण चांगलं हे जीव करून घेऊ. आई बिलकुल वाया नाही घालवत. चांगलं हलवलं आता. आता याला उकळी आणून द्यायची ना? हो, आता ह्याला उकळी येऊन द्यायची. झाली आपली भाजी तयार. ठीक आहे, उकळी आली की मग शेवटचं झाकून घ्यायचं. हो झाली काय भाजी? हो, झाली. हे 15 मिनिटं चांगली उकळून दिली त्याला, तरी पण छान आली बघ. आली का आता तरी? हो, आली. ऍक्च्युली ना खूप सारे लोक सारखं सारखं आम्हाला कमेंट करतात, तुमच्या भाजीला तर्रीच नसते, तर्रीच नसते. तर आमच्याकडे डायबिटीसचं पण पेशंट आहे, त्याच्यामुळे आम्ही तर्रीवाल्या भाज्या जास्त रोजच्या जेवणात खात नाहीत, म्हणून भाजीला तर्री नसते. पण असं जर का ओकेजनली कधी चिकन मटन काही बनवलं ना तर मग आम्ही तर्रीचं जेवण जेवतो. तर त्याच्यामुळे खूप लोकांचा कमेंट येतात, त्यांना आन्सर भेटलंच असेल. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर खूप खूप मनापासून आभार माझ्याकडून आणि माझ्या आईकडून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.